नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. एक्झॅक्टली. मला पण असंच वाटतंय की तुला काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली असावी, तो बोलला. नो रॉनी, कोणतीच मिसअंडरस्टँडिंग नाही झाली आहे मला. तो आवाज नक्कीच ओळखीचा आहे मला. मी त्यांना एकदा पाहिलं तर कदाचित मला काहीतरी आठवू शकते. तुम्ही एकदा मला त्यांना भेटायला घेऊन जाऊ शकता का? तिने विचारलं तसं रॉनी मात्र आता तिच्याकडे शॉकिंग नजरेने पाहू लागला होता. कारण तिने जी मागणी त्याच्याकडे केली होती ती कदाचित तो नव्हता पूर्ण करू शकत. आता पुढे. अमितने स्वतःचं आवरलं होतं आणि आता तो खाली आला होता. त्याच्या मनात सतत आराध्याचे विचार सुरू होते, पण तरी स्वतःला स्टेबल करत तो खाली आला. हे गुड मॉर्निंग डॅड, अमितने हसून रामना ग्रीट केलं. हे व्हेरी गुड मॉर्निंग माय सन, राम हसून बोलले तसा अमित त्यांच्याजवळ गेला. मॉम कुठे आहे डॅड, त्याने विचारलं. ती बघ तुझी मॉम, राम समोर बोट दाखवून बोलले तसं अमितने समोर पाहिलं. लिव्हिंग एरियामध्ये मधल्यामध्ये खूप साऱ्या भरजरी साड्यांचा पसारा पडलेला दिसला त्याला. तसे त्याच्या भुवया उंच झाल्या. डॅड, हे सर्व काय आहे, अमितने विचारलं. अरे लग्न आहे ना तुमचं, म्हणून सगळा खटाटोप सुरू आहे, राम हसून बोलले. एवढा? पण डॅड, एवढ्या साड्या, अमितने विचारलं. तुझी मॉम तिच्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे तुझ्या लग्नात. मला तर वाटतं तुझं पहिलं लग्न झालं ना त्यापेक्षा मोठं होणार आहे हे दुसरं लग्न, राम हसून बोलले. त्यावर अमित पण हसला. होऊ दे डॅड, मॉमला जे हवं ते करू द्या. तिच्या जेवढ्या इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील ह्या लग्नात, अमित भावूक होत बोलला. हो, मला पण तेच हवंय. इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा तिला इतकं खुश पाहतोय मी. नाहीतर तुझ्या ॲक्सिडेंटनंतर तर कधी खुश नव्हतीच ती, राम बोलले. तसं अमितला पण भरून आलं, कारण खरंच तर बोलत होते ते. आता आपली फॅमिली पूर्ण झाली आहे डॅड, आणि आता आपल्यावर कोणतंच संकट येणार नाही ह्याची मी पूर्ण काळजी घेईन. माझ्या फॅमिलीच्या पुढे मी ढाल बनून उभा राहीन, अमित बोलला. तसे रामने पण त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अरे अमित, आलास तू? चल ये तुला ब्रेकफास्ट वाढते, रीमा लगबगीने बोलल्या. मॉम, झालाय माझा ब्रेकफास्ट, स्टाफने सर्व केलं होतं मला, अमित हसून बोलला. अरे हो का, बरं, तू ऑफिसला चाललायस का, रीमांनी विचारलं. हो, का गं, त्याने विचारलं. थोडा वेळ ये ना, जानूसाठी काही साड्या काढल्या आहेत, तू पण एकदा पसंत कर ना तिच्यासाठी, तुला माहीत आहे ना तिची पसंत, रीमा बोलल्या. मॉम, तुला पण तर माहीत आहेच की तिची पसंत, अमित बोलला. हो माहीत आहे, मी काढल्या तिच्यासाठी साड्या, पण तू तुझ्या पसंतीची घे ना साडी तिच्यासाठी, तिला आवडेल, रीमा बोलल्या. तसा अमित हसला. ओके चल, असं म्हणत अमित रीमासोबत गेला. त्याने त्या सगळ्या साड्या पाहिल्या. मग त्यातली एक जांभळ्या रंगाची पैठणी त्याने उचलली. वाव, ही साडी किती छान दिसेल माझ्या जानला, तो मनातच बोलला. मॉम, ही बघ कशी आहे, अमितने विचारलं. वा, किती सुंदर आहे रे ही साडी, मला कशी नाही दिसली, रीमा बोलल्या. तसा अमित हसला. घेऊया ना, जानूला छान दिसेल, अमित बोलला. हो तर, ही साडी पण बाजूला ठेवा, रीमा त्या साडीवाल्याला बोलल्या. ओके मॉम, मी निघतोय आता, बाय, अमित बोलला. अमित थांब, थोडं बोलायचं होतं, रीमा बोलल्या. तसा अमित थांबला. काय बोलायचं होतं मॉम, त्याने विचारलं. तू इथे ये, असं म्हणत रीमा त्याला राम बसले होते तिथे घेऊन आल्या. काय झालंय मॉम, अमितने काळजीने विचारलं. अमित, झालं काहीच नाही आहे, पण आम्हाला तुला काहीतरी विचारायचं होतं, रीमा बोलल्या. मॉम विचार ना, त्यात एवढे आडेवेडे कशाला, अमित बोलला. तसं रीमांनी रामकडे पाहिलं. अमित, आमची अशी इच्छा आहे की जानूला पण आपण इथेच आणूया, आपल्या घरी, म्हणजे तिच्या विधी पण इथेच करायच्या, कारण तिकडे आशू एकटी कुठे कुठे लक्ष देईल ना, मुलांना बघा, जानूचं बघा, कार्याचं बघा, तिला दगदग होईल. म्हणून आमची इच्छा आहे की आपण जानूला पण आपल्या घरीच आणूया, म्हणजे इथे कसा आपला स्टाफ पण असेल ना हेल्पसाठी, रीमा बोलल्या. तसं अमितच्या ओठांवर खूप मोठी स्माईल आली, कारण आत्ता त्याला खूप जास्त आनंद होत होता.
की जानू 2 दिवसांनी नाही तर आत्ताच इथे येणार आहे. मॉम, त्यात विचारायचं काय? जे तुम्हाला वाटते ते करा तुम्ही. आणि ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे की जानू आत्ताच इथे येत आहे. पण तू तर म्हणाली होतीस की ती माप ओलांडूनच आता आपल्या घरी येईल. मग आत्ताच तिला आणलं तर चालेल का? त्याने विचारलं. अरे, आपल्या घरी तर ती येईल, पण लगेच घरात नाही येणार. आपलं आउट हाऊस इतकं मोठं आहे, 2 दिवस तिथे राहतील ते, रीमा बोलल्या. हो चालेल, अमित बोलला. बरं, मग तू घ्यायला जाशील ना त्यांना? रीमांनी विचारलं. हो मॉम, मी जाईन. अजून अर्णव, मधू आणि मावशीसुद्धा आज येत आहेत. आणि मी जानूच्या आईबाबांना आणि अंशला पण कळवलं आहे. ते पण येणार आहेत. मी स्टाफला सांगितलं आहे सगळ्यांची व्यवस्था करायला. पण तूसुद्धा एकदा बघून घे, ओके? अमित बोलला. बरं, मी बघते सगळ्यांचं. तू नको काळजी करू, रीमा हसून बोलल्या. चल मग, मी जातो ऑफिसला. बाय, तो बोलला आणि ऑफिसला निघून गेला. इथे मधू, अर्णव आणि सीमा पुण्याहून अमितकडे यायला निघाले होते. कालच अमितने अर्णवला फोन करून त्यांच्या लग्नासाठी निमंत्रण दिले होते. इतके दिवस जानूचं सत्य त्याने कोणालाच सांगितलं नव्हतं, कारण अजूनही संकट टळलं नव्हतंच. पण आता सगळं मार्गी लागल्यानंतरच त्याने अर्णवला सगळं सत्य सांगितलं होतं. अर्णवला पण खूप मोठा धक्का बसला होता हे सर्व ऐकून. मधूला पण हे सगळं कसं सांगायचं ह्याचं पण त्याला टेन्शन आलं होतं, कारण इतकी वर्षे मधू जानूचा फक्त तिरस्कारच करत होती. पण तरी हिम्मत करून त्याने मधूला सगळं सत्य सांगितलं होतं. मधू, पास ना आता, अजून किती रडणार आहेस? कालपासून तुझं रडणं थांबतच नाही आहे, अर्णव बोलला. कारण मधू अजूनही मुसमुसतच होती. मग मी काय करू अर्णव? मागचे जवळपास 6 वर्षे मी जानूचा राग करत आहे. कधी तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न पण केला नाही. ती कशी असेल हा देखील विचार माझ्या मनात आला नव्हता. तिने अमितला धोका दिलाय आणि अमितच्या पडत्या काळात जेव्हा त्याला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा ती त्याला मरणाच्या दारात एकटं सोडून गेली. एवढं आणि एवढंच मी लक्षात ठेवलं आणि त्यामुळे तिला नको नको ते बोलले. तिच्याशी संबंध तोडून टाकले. आयुष्यात कधी मला तोंड दाखवू नको असं म्हणाले. पण ती तर बिचारी तिच्याच मीचसाठी हे सर्व करत होती. तो जिवंत राहावा म्हणून करत होती, जे आपल्याला आत्ता कळते. मी हे कसं विसरू शकत होती की ही तीच जानू आहे जिने तिच्या मीतवर त्याला न बघताही जीवापाड प्रेम केलं होतं. तिचा तो प्रेमातला वेडेपणा तर मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिला होता ना. मीच तर साक्षीदार होते तिच्या त्या निस्वार्थ प्रेमाची. मग तरी मी का नाही समजू शकले तेव्हा तिला? तिच्या मनात तर किती मोठं वादळ उठलं असेल त्या क्षणी, जे एकटीच सगळं सहन करत राहिली. जेव्हा मला गरज होती तेव्हा प्रत्येक वेळी ती माझ्यासोबत होती, पण जेव्हा तिला खरी गरज होती तिच्या मैत्रिणीची तेव्हा मी मात्र माझ्या रागात होते. तेव्हा ती प्रेग्नंट होती अर्णव, 2 बाळ होते तिच्या पोटात. कसं मॅनेज केलं असेल तिने सगळं? मी खूप वाईट वागले तिच्याशी. मी खूप वाईट आहे अर्णव, मधू बोलली आणि रडू लागली. तसं अर्णवने गाडी बाजूला थांबवून तिला एका बाजूने मिठीत घेतलं. स्वतःला दोष नको देऊ मधू, शांत हो, अर्णव तिच्या डोक्यावर थोपटत बोलला. अर्णव, जानू मला माफ करेल ना? मधूने एकदा अर्णवकडे पाहून विचारलं. हो करेल, जानू आहे ती आणि माझ्यापेक्षा जास्त तर तू तिला ओळखतेस ना. सगळ्यांना माफ करते ती. मग तू तर तिची बेस्टी आहेस, तुला करणार नाही का ती माफ? करेल, नक्की करेल, अर्णव बोलला. जी, मम्मा का रडते? छोटी मृणाल उठली होती आणि सीमांना विचारत होती. काही नाही मृणू, मम्माची फ्रेंड इतक्या वर्षांनी भेटणार आहे ना, म्हणून मम्मा खूप हॅप्पी आहे आणि ती हॅप्पी असल्यामुळे डोळ्यांतून पाणी आलं. हो की नाही मम्मा? सीमाने हसून विचारलं तशी मधूने हसून होमध्ये मान हलवली. खरं तर मधू पण चॅट झाली होती सीमांच्या तोंडून मधूसाठी इतके गोड बोल ऐकून, कारण एरवी सासूसुनेची तू मैच असायची. तिने एकदा आश्चर्याने अर्णवकडे पाहिलं तर तो गालात हसला आणि त्याने गाडी सुरू केली. काय आहे? आशूने रागातच विचारलं. अरे, कॉल उचलल्यानंतर हॅलो बोलायची पद्धत आहे आपल्याकडे, रॉनी हसून बोलला. तसा अजूनच तिच्या नाकाचा शेंडा लाल झाला होता. त्याला माहीत होतं आशू आता खूपच रागात असेल, कारण तिने त्याला कितीतरी वेळा प्लीज सांगूनही त्याने तिला मोहन राज्याध्यक्षाला भेटवलं नव्हतंच किंवा त्याची भेट घालून देऊ असंही काही कमिट केलं नव्हतं. म्हणून मॅडमचा राग 7व्या आसमानावर होता. सकाळी सकाळी त्यासाठीच ती रॉनीच्या घरी गेली होती, पण त्याने मात्र साफ नकार दिला होता तिला त्या माणसाची भेट घडून देण्यासाठी.
आणि म्हणून रागात ती तिथून निघून आली होती. पण रॉनी मात्र काहीच करू शकत नव्हता. त्याच्या बॉसच्या परमिशनशिवाय तो तिला तिथे घेऊन जाऊ शकत नव्हता. मला वाटतंय तुम्हाला काही काम नाही आहे, पण मला बरीच कामं आहेत, म्हणून गुड बाय, ती रागात बोलली आणि आता फोन ठेवणारच होती की हॅलो आशू, फोन कट नको करू प्लीज, तो घाईघाईत बोलला. कारण आत्ता कुठे 10 वेळा कॉल करून मॅडमने कॉल घेतला होता त्याचा, म्हणून पुन्हा रिस्क नव्हता घेऊ शकत तो. पटकन बोला, मला कामं आहेत खूप, ती रागातच बोलली. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. आशू आय एम सॉरी, तो बोलला. झालं असेल तर मी फोन ठेवते. त्या सॉरीचा काहीच इफेक्ट झाला नव्हता तिच्यावर. आशू प्लीज ना, तो आर्जव करत बोलला. बाय, ती बोलली. तसे त्याने डोळे मिटले. नको नको, बाय नको, तो बोलला. त्याला कळलं होतं की आता ह्या क्षणी ती काही आपलं ऐकून घेणार नाही आहे. आपण नंतर तिला म्हणवू, पण सध्या बॉसचा मेसेज तिला देणं गरजेचं होतं. ते आत्ता देऊया असा विचार केला त्याने. ठीक आहे आशू, नाही म्हणत काही, पण बॉसचा मेसेज द्यायचा होता तेवढं ऐक आणि मग फोन कट कर, तो उदास होत बोलला. तसं तिलाच कसं तरी झालं, पण तरी तिने स्वतःला स्टेबल केलं. बोला पटकन, ती निर्विकारपणे बोलली. आज बॉस मॅम आणि मुलांना घ्यायला तिथे येणार आहेत, तर त्यांचं गरजेचं सामान तेवढं पॅक करून ठेव. बाकी त्यांच्यासाठी इथे सगळं आणून ठेवलं आहे त्यांनी. जानू मॅमना सरप्राईज द्यायचं आहे म्हणून तुला सांगून ठेवायला सांगितलं आहे बॉसनी. त्यांच्या लग्नाच्या सगळ्या विधी आणि फंक्शन्स इथेच होतील, राज्याध्यक्ष विलामध्ये, म्हणून मॅमना आज संध्याकाळी ते घेऊन येणार आहेत इथे. मॅमना सांगू नको, त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. काळजी घे स्वतःची, बाय, रॉनी बोलला. पण आशू मात्र शॉक झाली होती हे सर्व ऐकून, कारण जानू आणि मुलं 2 दिवसांनी नाही तर आजच इथून जाणार आहेत, म्हणून डोळे भरून आले होते तिचे. पण हे तर कधी ना कधी होणारच होतं, तिने विचार केला आणि हसून स्वतःचे डोळे पुसले. पण जानू आणि मुलांसाठी मी खूप जास्त खुश आहे, ती बोलली आणि त्यांच्या बॅग्स पॅक करू लागली. इथे अमित ऑफिसमध्ये आला होता खरा, पण त्याचं लक्ष मात्र कामात लागत नव्हतंच. सतत मोहनचे ते शब्द आठवत होते. 2 दिवस आहेत तुझ्याजवळ, विचार कर आणि मला सांग. एकतर आमची सुटका आणि तुझ्या बहिणीचा पत्ता, नाहीतर मग 3ऱ्या दिवशी आम्हाला खुशाल मारून टाक. सकाळी रीमांनी जानूला घरी आणण्याबाबत सांगितलं होतं तेव्हा तो खूप जास्त खुश झाला होता. पण ती खुशी थोड्या वेळापुरतीच राहिली, कारण जसा तो ऑफिसमध्ये आला त्याला आराध्याचे विचार मनात घर करू लागले होते. म्हणून त्याने रॉनी करवी आशूला कॉल केला होता की तो संध्याकाळी जानूला घ्यायला जाणार आहे. मै कम इन बॉस, रॉनीने बाहेरून विचारलं. येस, अमित बोलला. रॉनी अपडेट मी, अमित बोलला. येस बॉस, मी आपल्या 10 टीम तयार केल्या आहेत आणि सगळीकडे आराध्या मॅमचा तपास करायच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. आपल्या सिटीमध्ये आणि सिटी बाहेरही आपल्या टीम शोध घेत आहेत. मी मॅमचा फोटो सर्क्युलेट केलेला आहे, रॉनी बोलला. तसा अमितने एक सुस्कारा सोडला. रॉनी तुला काय वाटतंय, सापडेल का आपल्याला आरू? त्या मोहनने 2 दिवस सांगितलेत, तोपर्यंत जर आपल्याला तिचा पत्ता नाही सापडला तर आपल्याला त्यालाच विचारावा लागेल तिचा पत्ता, आणि त्या बदल्यात त्याला आणि त्याच्या फॅमिलीला सोडून द्यावं लागेल, जे मला अजिबात मान्य नाही आहे, अमित बोलला. डोंट वरी बॉस, मॅमचा पत्ता आपल्याला लवकरच सापडेल. आपली माणसं कामाला लागली आहेत, ते नक्कीच आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट्स देतील. वी हॅव टू ट्रस्ट देम, रॉनी बोलला. येस, होप फॉर द बेस्ट, अमित बोलला आणि पुन्हा खुर्चीला मागे रेलून बसला. रॉनीला पण अमितसाठी वाईट वाटत होतं, कारण त्याच्या बॉसची अस्वस्थता काही केल्या लपत नव्हती. एका भावाचं आपल्या बहिणीवर असणारं निस्सीम प्रेम तो जवळून पाहत होता. अहो, तुम्ही अमितला सांगितले खरं की आराध्य जिवंत आहे, पण तुम्हाला तरी माहीत आहे का की ती आत्ता कुठे आहे ते? ती तर पळून गेली होती ना, नयनाने विचारलं. श्श, गप्प पैस, मोहन रागात बोलले आणि इकडे तिकडे पाहू लागले. तशी नयना गप्प झाली. ती पळून गेली होती हे फक्त आपल्याला माहीत आहे, अमितला कुठे माहीत आहे? तो कुत्सित हसत बोलला. तशी नयना शांत झाली. एवढे हवेत उडू नका, पण त्याला कळणार तर आहेच की, फक्त आपलं मरण आता 2 दिवसांवर पुढे ढकललं आहे एवढंच. तरी नयना पचकलीच. शट अप, कळेल तेव्हा कळेल, तू तुझं तोंड बंद कर आधी. त्याने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरी त्याला त्याची बहीण सापडणार नाहीच. त्याला माझी गरज लागणारच आहे, कारण ज्या चेहऱ्याला ते शोधत असतील ना तो चेहराच मी बदलून टाकलाय तिचा. हा हा हा, मोहन क्रूर हसत बोलला.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.